नमस्कार, मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह। सुरुवातीला पाहूया आता आजच्या ठळक घडामोडी। पुण्यात राहुल गांधींचा विद्यार्थ्यांशी संवाद, म्हणाले फक्त 8% महिलांकडे स्वतःची संपत्ती। मराठा क्रांती मोर्चा पुन्हा आक्रमक, आरक्षणासाठी 9 सप्टेंबरपासून राज्यव्यापी लढा, राजकीय मतभेद बाजूला ठेवून एकत्र येण्याचे आवाहन। पृथ्वीराज चव्हाणांच्या वक्तव्याने सुप्रिया सुळे संतापल्या, म्हणाले आम्हाला चुकीच्या चौकटीत बसवू नका। आणि राहुल गांधींचा विद्यार्थी संवाद म्हणजे नौटंकी, युवकांना राजकारणासाठी भडकवू नये, चंद्रशेखर बावनकुळे। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। बीड शहरात मोकाट कुत्र्यांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढतच चालला असून चिमुकली मुले, विद्यार्थी आणि नागरिकांवर मोकाट कुत्र्यांकडून हल्ल्याच्या घटना सातत्याने घडत आहेत। मात्र अशा परिस्थितीतही या समस्येकडे नगरपालिका प्रशासनाचे मात्र पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप बीड शहरातील नागरिकांकडून केला जात आहे। बीड शहरातील धांडेनगर परिसरातील शिवतेज नगर येथे गुरुवार दिनांक 20 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास घरासमोर खेळत असलेल्या 3 वर्षीय शिवांशी रामेश्वर घोलप या चिमुकल्या मुलीवर अचानक मोकाट कुत्र्यांनी हल्ला केला। मुलीच्या अर्थ किंकाळ्या ऐकून शेजारील नागरिकांनी तात्काळ कुत्र्याला हुसकावून लावल्याने मोठा अनर्थ टळला। परंतु या हल्ल्यात चिमुकलीच्या तोंडाला गंभीर दुखापत झाली असून तिच्या चेहऱ्यावर तब्बल 12 टाके पडले आहेत। तिच्यावरती बीड शहरातील नगरनाका परिसरात एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून लहान मुले घराबाहेर खेळण्यासाठी गेल्यावर भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्याची भीती पालकांना सतावत आहे। त्यामुळे नगरपालिका प्रशासनाने केवळ कागदोपत्री उपाययोजना न करता शहरातील भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। काल दिनांक 21 ऑगस्ट 2026 रोजी टाकळी येथील हॉटेल व्यावसायिक विलास घुले हत्या प्रकरणी काढण्यात आलेल्या मोर्चा दरम्यान ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी केलेल्या विधानावर आक्षेप घेत त्यांच्याविरुद्ध बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। स्वर्गीय घुले भैया यांच्या आरोपींना पकडण्यासाठी जी सभा झाली, जे आंदोलन झालं, त्या आंदोलनाला आमचा सुद्धा पाठिंबा आहे। त्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे ही आमची सुद्धा मागणी आहे। जे आरोपी आहेत ते अटकसुद्धा झाले पाहिजे ही सुद्धा आमची मागणी आहे। परंतु तिथं आलेल्या गुणरत्न सदावर्ते याने मराठा समाज आणि संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्याबद्दल अश्लीलपणे वक्तव्य केले, टिंगलटावाळी केली, मनोजदादावर अश्लील शेरेबाजी केली आणि विशेषतः मराठा समाजावर आणि मराठा समाजातल्या नेत्यावर सुद्धा शेरेबाजी केली। त्या घटनेचा आम्ही सर्वप्रथम जाहीर निषेध करतो आणि सदावर्तेनं मराठा आणि ओबीसी, मराठा आणि वंजारी वाद लावण्याचा प्रयत्न केला आहे, महाराष्ट्रातली शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला आहे। त्यामुळं त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्याला महाराष्ट्रातून तडीपार केलं पाहिजे। या मागणीचं निवेदन, या मागणीचा गुन्हा दाखल करण्यासाठी आज आम्ही शिवाजीनगर पोलीस स्टेशन बीड येथे आलेलो आहोत आणि पोलीस निरीक्षक साहेबाला आम्ही त्याच्यावर कठोरात कठोर कलम लावून पुन्हा असे प्रकार होणार नाहीत यासाठी आम्ही मागणी केली। तसेच याच निवेदनातून आम्ही गृह विभागाला सुद्धा यांच्याच माध्यमातून पोलीस अधीक्षक साहेबांच्या माध्यमातून कडक कारवाई करून गुणरत्न सदावर्तेला हद्दपार केलं पाहिजे आणि वेळ प्रसंगी त्याच्या मुसक्या आवळून त्याला लॉकअपमध्ये सुद्धा टाकलं पाहिजे ही आमची मागणी। मग सामाजिक शांतता बिघडायला लागली। बऱ्याच लोकांना मराठा आणि ओबीसी वाद लावायचा आहे, त्यातून त्यांचा राजकीय स्वार्थ साधायचा आहे आणि त्याच्यामुळे हे सगळं चाललंय। म्हणून मराठा समाजाला मुद्दाम टार्गेट करायचं, मराठा आणि ओबीसी वाद लावायचा हे प्रकार चालू आहेत। म्हणून हे थांबलं पाहिजे, म्हणून कठोरात कठोर कारवाई करावी म्हणून आम्ही हे निवेदन दिले। जातीय तेढ निर्माण करणाऱ्यावर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे आणि जातीत भांडणं लावून राजकीय स्वार्थ कोणी साधू नये ही सुद्धा आम्ही मागणी केली। सदावर्ते असतील किंवा असे काही वाचा विरत या समाजात ते अवैध दारू विक्री विरुद्ध नेकनूर पोलिसांनी धडक कारवाईला सुरुवात केली असून गुरुवार दिनांक 20 ऑगस्ट रोजी नेकनूर पोलीस स्टेशन हद्दीतील गोलंगरी आणि लोणीघाट परिसरात छापा मारत 10,873 रुपयांची दारू जप्त करून 2 आरोपींना अटक करण्यात आले। गोलंगरी येथील रानू भवान हॉटेल आणि लोणीघाट येथील स्वराज हॉटेल येथे अवैध दारूची विक्री सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली।
मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी कारवाईत 2 हॉटेलमधून देशी विदेशी दारूसह 10,873 रुपये किमतीचा मद्यसाठा जप्त केला। ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश साळवे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हवालदार विशाल क्षीरसागर व पोलीस हवालदार सचिन गर्जे यांनी मिळून केली। अवैध व्यवसायांना आळा घालण्यासाठी नेकनूर पोलिसांनी कारवाईचा धडाका कायम ठेवला असून कायद्याला बगल देऊन अवैध धंदे करणाऱ्यांची गय केली जाणार नाही असा स्पष्ट संदेश या कारवाईतून देण्यात आलाय। आगामी काळातही अवैध दारू विक्रीसह इतर बेकायदेशीर व्यवसायांवर कठोर कारवाया सुरूच राहणार असल्याचे नेकनूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी मंगेश साळवे यांनी स्पष्ट केले। परळी शहर व तालुक्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे अक्षरशः 3:13 वाजले असून सर्वसामान्य नागरिक दहशतीच्या सावटाखाली जीवन जगत आहेत। परळी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खोडवा सावरगाव तांडा येथे जुन्या वादातून घरात घुसून एका तरुणाने थेट बंदुकीतून 3 ते 4 गोळ्या झाडल्याची थरारक घटना घडली आहे। या हल्ल्यात 85 वर्षाचे वृद्ध गंभीर जखमी झाले आहेत। फिर्यादी प्रकाश फुलसिंग जाधव वय 50 वर्षे राहणार खोडवा सावरगाव तांडा यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दिनांक 21 ऑगस्ट रोजी रात्री 7:30 वाजण्याच्या सुमारास ते आपल्या कुटुंबियांसह घरासमोर बसलेले असताना गावातील आरोपी परसराम विद्याधर जाधव वय 31 वर्ष हा हातात बंदूक घेऊन थेट दारात आला। फिर्यादीच्या मुलीला आपल्यापासून दूर का केले या रागातून आरोपीने जीव्या मारण्याच्या उद्देशाने अंधाधुंद गोळीबार केला। या गोळीबारात फिर्यादीचे वृद्ध वडील फुलसिंग हरी जाधव वय 85 वर्षे यांच्या डाव्या डोळ्याला गोळी लागल्याने ते रक्ताच्या थारोळ्यात पडले। आरोपीने घराचा दरवाजा तोडून नुकसान केले व सकाळी 10 वाजेपर्यंत मुलीला माझ्या स्वाधीन केले नाही तर संपूर्ण कुटुंबाला संपून टाकेन अशी धमकी देत त्या ठिकाणी दहशत माजवली। घटनेची माहिती मिळताच अंबाजोगाई उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक परळी ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवरकर, API पागोटे, API मेंढके व PSI शेख यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आरोपी परसराम जाधव याच्या विरुद्ध हत्येचा प्रयत्न केल्यासह शस्त्र कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आणि पोलिसांनी शोध मोहीम राबवून आरोपीला ताबडतोब बेड्या ठोकल्या तर API सदानंद मेंढके हे पुढील तपास करत आहेत। दरम्यान वरिष्ठ नेते व प्रशासकीय अधिकाऱ्यांचा परळीमध्ये वावर असताना देखील गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यात पोलीस अपयशी ठरत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे। गेल्या महिनाभरापासून पावसाने दडी मारल्याने किल्ले धारूर तालुक्यातील पिकांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून पिके आता माना टाकू लागले आहेत तर काही शेतकऱ्यांनी सोयाबीन उपटून टाकायला देखील सुरुवात केली आहे। सुरुवातीपासून थोडा थोडा पाऊस पडत गेल्यामुळे यावर्षी पिके अतिशय जोमदार आली होती, परंतु आता गेल्या महिनाभर पावसाने ओढ दिल्याने ऐन शेंगा फुले लागायच्या वेळीच शेतकरी संकटात सापडला आहे। सोयाबीनचे पीक हातचे जाणार हे आता जवळजवळ निश्चित झाले असून मागच्या वर्षी अतिवृष्टीमुळे पिके घालवली व शासनाने पीक विम्याबाबत पाठ फिरवली, त्यामुळे शेतकरी आता पूर्णपणे अडचणीत सापडला आहे। युवा दर्पण लाईव्हसाठी विष्णू रंधवे, किल्ले धारूर। आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं। उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह। तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल। परंतु चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कॉमेंट करून आपला अभिप्राय नक्की कळवा ही नम्र विनंती। तोपर्यंत नमस्कार।